आता इथं विठ्ठलाचं मंदिर हे बनवणार आहेत आणि ह्याच गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत रामदास रामचंद्र खैरे. जेजुरीपासून एक साधारणपणे 20 ते 25 किलोमीटरवरती हे गाव आहे, मांगोबाची वाडी. तर प्रत्येक गावचा सामाजिक इतिहास असतो आणि त्याप्रमाणे ते गावचे एक प्रतिष्ठित नागरिक असून ते मांगोबाची वाडी हे नाव कसं पडलं ते आपणास सांगत आहेत. मंगोबाची वाडी असे नाव पडले की मंगोबा म्हणून एक मंदिर स्थापन झाले की मांगोबा हा देव आमच्या गावामध्येच मांगोबा असा काहीतरी गुपित झालेला पूर्वीचा देव आहे, म्हणूनसाठी यावर वाडीचं नाव मंगोबाची वाडी असं नाव पडलं. म्हणजे ब्रिटिशच्या गॅजेटमध्ये सुद्धा तुमचं मांगोबाची वाडी नाव हेच निघतं. हो, मी बघितलेलं आहे. हो. पण मांगोबाची म्हणजे मांगोबा हे देवस्थान होतं आणि ते गुपित झालं होतं. तर त्यामुळं मांगोबाची वाडी हे गावाचं नाव पडलेलं आहे. साधारणपणे गावात हे जे आता पोरं नवीन नवीन गोटे बनवलेत, अंदाजे गोटे किती असतील? अंदाजे तसाच आता एकच आहे, जास्त नाही. हां, म्हणजे गोटे जास्त नाहीत. आणि गुरांची संख्या अंदाजे किती असेल जर्सी गाईंची? जर्सी गायांची साधारण असेल की 300-400 असेल. हां, 300-400 गायी असतील इथं. आणि जुन्या म्हणजे जी खिलारी गायी म्हणतो आपण, त्याची संख्या किती आहे? खिल्लारीमध्ये नाही का, एक 10-5 गायी असतील खिल्लारी. 10-5 म्हणजे कारण काय केलेलं आहे की हे जे आपण बघत आहात इथं पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे. हा अजित पवार यांच्या मतदारसंघातील हा सगळा विभाग पडतो. असो, आपल्याला राजकारणात जायचं नाही. पण ह्या गावच्या मुलांना मेन प्रश्न आहे इथं पाणी नाही. सध्या शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, डिक्लेअर झालेल्या आहेत. म्हणतात की बाबा पुरंदरला विमानतळ झाल्यावर लॉजिस्टिक पार्क बनवण्याचा इकडं विचार आहे त्यांचा. आणि त्यामुळं भविष्यात फायदा आहे. पण सध्या आजच्या तारखेला म्हणजे दिनांक ह्या एप्रिल 25ला ही व्हिडिओ शूट होत आहेत, तर तिथं ही पोझिशन अशी आहे की हे त्यांची नियोजित ग्रामपंचायत आहे. आपल्याला दिसत आहे नियोजित ग्रामपंचायत आणि एकदम शांत वातावरणात हे गाव आहे. तर मुक्त गोटा पद्धत म्हणजे बोलतात की बाबा जनावरांना मुक्तपणे वावरून द्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं बरंच तरुण मुलं आहेत. आणि मेन प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे भारत देशामध्ये एक समस्या बनलेली आहे, मुलांची लग्न होत नाहीत. मुलं इथं धडपड करतायत, जर्सी गाईचं दूध विकतायत मोरगावला नेऊन, तिथून ते ह्यात आणि आर्थिक कमाई चांगली आहे. इथले बरेच नवयुवक आहेत की त्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. हे व्हिडिओ शूट करायचं कारण एकच आहे की सामाजिक मंथन आहे, परंतु सामाजिक समस्या आहे इथल्या मुलांची की मुलांची लग्न होत नाहीत. आणि शहरी मुलींना काय वाटतं की गाव चांगलं असावं, शेती असावी. आणि ज्या पुण्यातील ITच्या मुली आहेत त्यांनासुद्धा हे गाव आवडतं, पण फक्त कसं बघण्यापुरतं आवडतं. येतात, जातात, बघतात. पुण्यातील लोकांनीसुद्धा पुरंदरच्या जे काय आता विमानतळ डिक्लेअर केलेलं आहे सरकारनं, पण अजून ते कागदावरतीच आहे, अजून प्रत्यक्षात आलेलं नाही. तोच जमिनीचे भाव वगैरे वाढलेले आहेत. इथं पुण्यातील लोकांनी बऱ्याच जमिनीसुद्धा खरेदी केलेल्या आहेत. आणि पण इथल्या स्थानिक लोकांचा मेन प्रश्न आहे की मुलांची लग्न होत नाहीत. असो, बघा एकदम शांत वातावरणात हे गाव आहे. सकाळी तुम्हाला मी सूर्योदयाचा एक व्हिडिओ म्हणजे चंद्रोदय मावळताना व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही आपण बघणारच आहात. असो, गावचे बरेच प्रश्न आहेत,
पण मेन प्रश्न आहे की येथील तरुण मुलांची लग्न होत नाहीत. तरी बघा, प्रत्येकाकडे जवळजवळ साधारणपणे 10 ते 12 एकर शेती आहे. मेन पाणी नाही. मुलं धडपड करतात की गाई सांभाळून त्याचं संगोपन करून ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित दूध संकलन करून विकतात आणि त्यांची आर्थिक कमाई चांगली आहे. पण महिन्या नगद पैसे येत असतात, तरीसुद्धा मुली इकडं होकार देत नाहीत. ही सामाजिक समस्या आहे. पुढला व्हिडिओ जो आपल्याला बघण्यात येईल तो मुक्त गोटा पद्धत, श्री रामदास रामचंद्र खैरे यांचाच आपण मुक्त गोटा पद्धतीचा एक व्हिडिओ दाखवत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.